जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारातील एका खदानीमध्ये बुडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली। सायंकाळी बुडालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। गजानन रामभाऊ वायगुडे वय वर्ष 15 आणि मंथन गणेश अवतारे वय वर्ष 15 अशी मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कौसडी येथील शाळकरी मित्र गजानन आणि मंथन हे आपल्या मित्रांसोबत आज कौसडी शिवारातील नंबर 724 मधील गायरान जमिनीतील खदानीमध्ये पोहायला गेले होते। गजानन वायगुडे आणि मंथन अवतारे या दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले। बाहेर असलेल्या 2 मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आलं। ते दोघे बुडत असताना त्यांच्या मित्राने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला, परंतु जवळपास कुणीही नसल्याने ते 2 विद्यार्थी पाण्यात बुडाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना बोरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले। तिथे डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले। घटनेची नोंद बोरी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे। भडगाव येथून जवळच असलेल्या घुसर्डी तालुका पाचोरा येथे केळी लागवडीसाठी पावटी पाडत असताना विजेचा धक्का बसला आणि यामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज 8 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली। पाचोरा तालुक्यातील घुसर्डी येथील तरुण शेतकरी विकास धर्मा निकुंभ वय वर्ष 23 हे काका राजेंद्र निकुंभ आणि चुलत भाऊ साई व यश यांच्यासोबत शेतात केळी लागवडीसाठी पावटी पाडण्याचे काम करत होते। या दरम्यान पावट्या सरळ पडाव्या यासाठी तारेने ते आणखी करत होते। पावटी पाडण्यासाठी असलेली तार वापरण्यात तो तुटल्यामुळे सदर तार शेतातून गेलेल्या 11 केव्ही या गावठांच्या लाईनवर गेली। त्यामुळे त्यात विद्युत करंट उतरला आणि विकास निकुंभ यास विजेचा जोरदार धक्का बसला। विजेचा धक्का बसल्यामुळे विकास शेताच्या बांधावर जाऊन बेशुद्ध पडले। सदर प्रकार काका व चुलत भावांना लक्षात येताच त्यांनी विकासला तात्काळ कचगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। सदर घटना गावात कळताच रुग्णालया परिसरात मोठी गर्दी झाली होती। या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। विकासच्या पश्चात त्याचे आई वडील आणि 2 भाऊ असा परिवार आहे। गुजरात राज्यातील सुरत येथून जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कचगाव येथे आपल्या मुलीच्या भेटीसाठी येत असलेल्या आईवर प्रवासात काळाने झडप घातली। मुलीच्या भेटीपूर्वीच आईचा मृत्यू झाला आहे। रेल्वे प्रवासात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आईचा मृत्यू झाला। कमलाबाई शालिग्राम माळी वय वर्ष 58 असे मयत महिलेचे नाव आहे। या घटनेमुळे मुलीला भेटण्याची आईची इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील विचखेडा येथील मूळ रहिवासी कमलाबाई शालिग्राम माळी या पती शालिग्राम माळी यांच्यासह रोजगारानिमित्ताने सुरत येथे स्थायिक झाल्या आहेत। माळी दाम्पत्याचा सुरतमध्ये किराणा व्यवसाय आहे। अनेक दिवसांपासून भडगाव तालुक्यातील कचगाव येथे राहणाऱ्या मुलगी ज्योत्स्ना हिच्या भेटीची कमलाबाई यांची इच्छा होती। यातच ज्योत्स्ना हिचे सासरे म्हणजेच कमलाबाई यांचे व्याही भीमराव महाजन हे सुद्धा आजारी होते। अशी एका भेटीत 2 कामं होती, म्हणून कमलाबाई यांनी कचगाव येथे जाण्याचा निर्णय घेतला। कमलाबाई या पती शालिग्राम माळी यांच्यासोबत रेल्वेने सुरत येथून भुसावळ पॅसेंजरने त्या कचगावकडे येण्यासाठी निघाल्या। या दरम्यान गाडी सिंदखेडा गावाजवळ आली असताना कमलाबाई यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला। काही करण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला। डोळ्यादेखत पत्नीच्या मृत्यूने शालिग्राम माळी हे देखील सुन्न झाले होते। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे। माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याने खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या आंधळी या गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्यामुळे खळबळ उडाली। गावातील संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार यांचा अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून खून केला।
पती पत्नी दोघेही पवारदरा येथे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी शनिवारी रात्री 10 नंतर विद्युत पंप सुरू करण्यास गेले होते. रात्री 10 ते 11च्या दरम्यान अज्ञाताने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि गळ्यावर वार करून दोघा दाम्पत्याची निर्घृण खून केली. सकाळी दोघांचेही मृतदेह शेतात आढळले, ज्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. दोघांच्याही डोक्यात, मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याबाबत माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या निर्घृण हत्यामागचे कारण मात्र अद्याप समोर आले नसून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे. इतक्या भयंकरपणे पती पत्नीची हत्या केल्यामुळे संपूर्ण मान तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील खोटे नगरातील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 12 वाजता समोर आली आहे. बाळासाहेब लोटन पवार, वय वर्ष 35, राहणार खोटे नगर असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. आधीच आई वडिलांचे निधन तसेच माहेरी असलेल्या एकुलत्या एक भाऊ असलेल्या बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येने तीनही बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे माहेरच आता संपले आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील खोटे नगरात भाडे तत्वाच्या घरात बाळासाहेब पवार हा एकटाच राहत होता. त्याच्या आई वडिलांचे 4 वर्षांपूर्वीच निधन झाले, तर 3 बहिणींचे लग्न झालेले आहे. त्यामुळे तो घरात एकटाच राहत होता. MIDCत एका कंपनीत काम करून तो उदरनिर्वाह भागवत होता. रविवारी बाळासाहेब पवार हा नेहमीप्रमाणे कंपनीत कामाला गेला नाही. दुपार झाली तरी तो घराबाहेर पडला नाही. त्यामुळे बाळासाहेब पवार याच्या घर मालकाला शंका आली. घरमालक बाळासाहेब याला पाहण्यासाठी त्याच्या खोलीत गेले असता बाळासाहेब हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हिंगोलीच्या आगारात चालकासाठी असलेल्या विश्रामगृहात एका बस चालकाचा मृतदेह आढळलाय. सुरेश सलामे, वय वर्ष 55 असं चालकाचं नाव आहे. ते विश्रामगृहात झोपलेले होते. पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. सलामे हे मध्यरात्रीच्या सुमारास लातूरवरून हिंगोलीला बस घेऊन आले होते. प्रवासी उतरून हिंगोली आगारामध्ये त्यांनी बस उभी केली आणि बस स्थानकातील शासकीय विश्रामगृहामध्ये विश्रांतीसाठी गेले होते. इथेच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आगार व्यवस्थापनाने दिली आहे. आगाराच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार चालक सलामे मागील 25 वर्षापासून हिंगोलीच्या आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत होते. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील असून मागील काही दिवसापासून हिंगोली इथेच राहायचे. काल गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास लातूरवरून हिंगोली बस घेऊन ते निघाले. रात्री प्रवाशांना हिंगोलीच्या बस स्थानकात सोडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते जुन्या बस स्थानकाच्या कर्मचारी कक्षामध्ये आरामासाठी गेले. विश्रामगृहात झोपले असताना रात्री कोणतीही बस येत नसल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही कर्मचारी गेला नाही. आज सकाळी कर्मचारी कामाच्या निमित्ताने कक्षामध्ये गेले असता त्या ठिकाणी चालक सलामे हे मरण पावले असल्याचं आढळून आले. आगार प्रमुखांना माहिती मिळाल्यानंतर आगार प्रमुख सूर्यकांत थोरबोले, कर्मचारी मुकेश ठोंबरे, वाहतूक नियंत्रक FM शेख यांच्यासह पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भुरकवडी रस्त्यावर कारीचा मळा शिवारात जाधव वस्तीच्या लवणालगत ST बस आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गणेश तानाजी काटकर, वय वर्ष 38 यांचा जागीच मृत्यू झाला, तर यात 15 प्रवासी जखमी झाले. ST चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार खटाव भुरकवडी रस्त्यावर कारीचा मळा शिवारात जाधव वस्तीच्या लवणालगत सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. खटावकडून वडूजकडे निघालेली पुणे स्टेशन वडूज ही ST बस MH068175 आणि वडूजकडून खटावकडे निघालेला दुचाकीस्वार UK 05A5559 या दोघांमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार गणेश तानाजी काटकर, राहणार कुकुडवाड, तालुका मान, जागीच ठार झाला. धडकेनंतर ST बस पाहणी वाहत असलेल्या पाटावरून पलीकडच्या पोपट जाधव यांच्या घराशेजारच्या झाडावर जाऊन आदळली. या धडकेत मोठं झाड तुटून पडलंय. बसच्या केबिनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बसच्या काचा निखळून पडल्या. यावेळी जाधव कुटुंबातील सदस्यांनी बसच्या चालकाला केबिनमधून बाहेर काढलं, तर वडूज येथील प्राथमिक शिक्षक अमोल ढगे, सागर माने तसेच बारामती येथील RC ग्रुपचे रोहन चव्हाण, बाळाभाऊ जाधव, भारत चावले, पारस बाबर, अबी खराडे, सौरभ नांदुगडे, लखन सकट यांनी जखमींना बसमधून बाहेर काढलं. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून वडज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचा तपास सुरू आहे. यावेळी खटाव आणि भुरकवडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी मदत कार्य केले. मान तालुक्यातील आंधळी येथे अज्ञाताने धारदार शस्त्राने डोके, मान आणि गळ्यावर वार करून पवार दाम्पत्यांचा निर्घृण खून केला. ही घटना शनिवारी रात्री साधारण 10 ते 11च्या दरम्यान घडली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास परिसरातील शेतकरी शेतात जात असताना रक्ताळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. संजय रामचंद्र पवार वय वर्ष 49 व मनीषा संजय पवार वय वर्ष 45 अशी दाम्पत्यांची नावे आहेत. या घटनेमुळे मान तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आंधळी तालुका मान येथील संजय पवार आणि मनीषा पवार हे दाम्पत्य शनिवारी रात्री 10 नंतर येथील पवारदरा येथे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यास गेले होते. रात्री साधारण 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान अज्ञाताने धारदार शस्त्राने डोके, मान, गळ्यावर वार करून या दाम्पत्याचा खून केल्याची भयंकर घटना घडली आहे. खून कोणत्या कारणाने झाला हे अद्याप अस्पष्ट असून शस्त्रासह संशयित आरोपी फरार झाला आहे.